आदरणीय संजयजी मोहिते साहेबांचं देखील ते शुभागमन झालंय. आदरणीय सुनील भाऊंचं देखील ते शुभागमन, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला ग्राउंडच्या आत जे कोणी प्रेक्षक असतील त्यांना विनंती की ग्राउंडच्या बाहेर जायचं. आपण ग्राउंडच्या आत असलेले प्रेक्षक, मॅच सुरू होतीये. पंचांकडून इशारा, कुलकर्णी काकाकडून मॅच सुरू करण्याचा इशारा दिला जातोय. पहलर की पहली गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए ये गेंद, अच्छी गेंद, गेंद को हवा में उठाकर खेलने की कोशिश, नीचे खिलाड़ी और थोड़ा सा उल्टा कैच पकड़ने की कोशिश की जा रही है. इथं मात्र पहिल्या चेंडूवर हवेत फटका खेळला गेला. दरम्यान 2 धावा आरामात येतील आणि या 2 धावांची संघाचं धाव खातं उघडलं गेलंय. धावसंख्या 2 वर जाऊन थांबली आहे. तो फिर से इस बार गेंदबाजी करेंगे. गेंद शॉर्ट पिच गेंद, इस बार बैकफुट पर चला गया. इस बार पावर पंच लगा दिया अमित के बैट से. ये दमदार, कड़क, लाजवाब, बेमिसाल स्ट्रोक निकलता हुआ. पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल लगा. सक्सेसफुल स्ट्रोक 6 रन की दिया. दो गेंदों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है. स्कोर है केवल टोटल 8 रनों की योग पर. 2 षटकाचा 2 चेंडू टाकले गेले. दरम्यान धावसंख्या मागच्या चेंडूवर अमितच्या बॅटमधून हा घणाघाती प्रहार चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. दरम्यान पुन्हा या षटकातील मोईनचा तिसरा चेंडू. या टप्प्यापर्यंत थोडासा बाहेर निघतो. पंच म्हणतात अवांतर धाव असेल वाईटच्या स्वरूपात. सिंगल धाब्याची बर स्कोरबोर्ड मध्ये पडतीये. धावसंख्या जाऊन आगे पुढे सरकते. टोटल धाबा झालाय. धावसंख्या 9 धावसंख्येवर पोहोचली आहे. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल गोलंदाज मोईन बागवान कडून. राईट आर्म ओव्हर द गेटचा मारा करतील. या षटकातील पुढचा चेंडू. ओ रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न ऑफस्टंपच्या फारच दूर जातो. पंच म्हणतात पुन्हा अवांतर धाव असेल. आणि स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू आहे. तुम्हाला वाटलं पंचांच्या निर्णयावर तुम्हाला जर तुम्ही असमाधानी असाल तर रिव्ह्यूचा वापर करू शकता. जसे की व्हाईट बॉल असेल, नो बॉल असेल, मला वाटतं बीमरचा नो बॉल आणि रनआउट, या तिन्हीसाठी मात्र तुम्हाला स्टंपिंग याच्यासाठी मात्र तुम्हाला रिव्ह्यूचा वापर करता येईल. आणि रिव्ह्यू जर तुम्ही गमावला तर परत रिव्ह्यू तुम्हाला नसणार आहे. रिव्ह्यू जर सक्सेसफुल असेल तर पुन्हा तुम्ही रिव्ह्यूचा वापर करू शकता. एका मॅच मध्ये एका डावामध्ये एक रिव्ह्यू अलाउड असेल. म्हणजे मॅच मध्ये प्रत्येक संघाला 2 रिव्ह्यू अलाउड असतील. पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 1. आमचे सहकारी मित्र आवाज की दुनिया के बेताज बादशाह मिस्टर राज वाघमारे सर का यहाँ पर आगमन, उनका मैं स्वागत करता हूं. मोइन की ये गेंद देखा जाचा पर इस बार जाने दिया विकेट कीपर के बीच. बहुत शानदार गेंद थी इस बार और बैट्समैन ने भी बिल्कुल खेलने की कोई कोशिश नहीं की. विकेट कीपर के दस्तानों में गेंद जा गए और धीरे धीरे हल्के हल्के कदमों के साथ मोइन बागवान हमारे करीब आ रहे इस ओवर की अगली गेंद लेकर. ये केसीसी चषक क्रिकेट टूर्नामेंट का महासंग्राम चल रहा है. केसीसी क्रिकेट टूर्नामेंट का महासंग्राम, रण संग्राम चलता हुआ. आमच्या स्पर्धेचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक, आदरणीय तथा सन्माननीय नात्याबा मोहिते साहेबांचं देखील ते शुभागमन झालं. त्यांचं देखील मी संयोजकाच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एक रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू जातोय बॅट्समनला चकवून विकेट कीपरकडे. अजूनही धावसंख्या थांबली ती तब्बल 9 धावसंख्येवर. 10. 2 व्हाईट बॉल, 1 षटकार आणि 2 धाबा या षटकामध्ये. बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद. इस बार टप्पा करने के बाद बैट्स के बाजू से निकल रही है गेंद विकेट कीपर के पास और अभी भी रुका हुआ स्कोर. टोटल स्कोर इस वक्त रन संख्या कुल मिलाकर पहुंच रही है.
उपस्थित सर्व क्रिकेट चाहत्यांचं सहर्ष स्वागत. बारामती सध्या मात्र फिल्डिंगला उतरलेली टीम आहे. त्यांच्या विरुद्ध खेळताना हॅलो 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 वायरचा प्रॉब्लेम आहे ना, दुसरी वायर लाव. हॅलो नवीन षटक घेऊन गोलंदाजीला येतो बॉलर असेल निश्चितच ओंकार. ओंकार येतो गोलंदाजीला. ओंकारचे हे वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डावातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करतो. डावकर फलंदाज अनिल राठोड फलंदाजीला स्ट्राईकला असेल. निश्चितच अनिल राठोड धाराशिवचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ख्याती, उत्कृष्ट फलंदाज असणारा अनिल इथं मात्र फलंदाजीला स्ट्राईकला पहिल्यांदा खेळतोय अच्छा या सामन्यामध्ये. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं केसीसी क्रिकेट क्लब करकम यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. ये गेंद शॉर्ट गेंद थी, बैक पर चला गया, हवा में खेल बैठे. दो फील्डर गेंद का पीछा करेंगे वहां पर. जब तक कि फील्डर गेंद को फील्ड करते एक ही रन दौड़ा जाता हुआ. दूसरा रन लेना चाहते लेकिन मना कर दिया वहां पर अमित ने. एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर लगभग 11 रनों की योग पर यह दूसरे ओवर की शुरुआत यहां पर हो चुकी है. ओंकार साळुंके गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए पुन्हा या षटकातील ओंकार पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय. कन्हैया काळे केके सरांचं देखील तर शुभागमन. यावेळेस मात्र हा अफलातून फटका. चेंडू जातोय, पाहूया पंचांचा इशारा. 2 धाबा, 2 धाब्याची भारतीय धावसंख्या जाऊन पुढे सरकतीये. टोटल धाबा झाला 13 धाबा. आज स्पर्धेमध्ये यंगर्स बारामती क्रिकेट संघ धाराशिवचा सचिन ढवळे प्रहार संघ लढतोय. निश्चितच यानंतरचे 2 संघ जे असतील ये गेंद शॉर्ट पिच गेंद, 3 बार गेंद को मारना चाहते थे. गेंद बल्ले का एज लगा वहां पर विकेट कीपर के पीछे. 2 फील्डर के बीच में से गेंद निकल रही है. थर्ड मैन बाउंड्री के बाहर जा रही है. 4 रन. भले ये विश्वास भरा स्ट्रोक नहीं होगा लेकिन धाराशिव टीम के लिए रन दिलवाने वाला स्ट्रोक मैं कहूंगा. 4 आएंगे और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर 17 पे जाकर स्कोर रन संख्या पहुंच रही है. इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे ओंकार. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा याच शैलीत फटका खेळायचा प्रयत्न. विकेट कीपरच्या मागे जाईल. रिवर्सचा फटका. 4 धाबा. पुन्हा एक येतो. 4-4 चौकार. और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या 21 रनों की योग पर. 21 रन 21 रन. तो इस बार गेंद को ऊंचा मारने की कोशिश में. गेंद हवा में है. क्या बाउंड्री पार करेगी या नीचे खिलाड़ी. और ये पकड़ लिया वहां पर अक्षय तावरे ने. क्या अच्छा. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्व के एक बहुत ही नामचीन सितारे खिलाड़ी है अक्षय तावरे. मोरगावचा सुपरस्टार खेळाडू अक्षय तावरे अगदी आरामात कॅच पकडतोय. इथं मात्र ओंकारने संघाला पहिली विकेट मिळवून दिली आहे. पहिला खडी बाद होतोय.
तो देखना फिर से नए अभी भी विकेट मिलने के बाद ओंकार को जब विकेट मिली है, विकेट मिलने के बाद जब भी किसी गेंदबाज को विकेट मिलती है तो निश्चित ही गेंदबाज का हौसला तो बढ़ेगा और बढ़ते हौसले के साथ गेंदबाजी करेंगे इस ओवर की अगली गेंद लेकर न्यूमैन बैटिंग करने के लिए परम जादवर महाराष्ट्र पुलिस। ये देखिए बिल्कुल टप्पा करने के बाद थोड़ी सी काटा बदलती गेंद घूमती हुई गेंद बल्लेबाज को चकमा दे रही है। जहां तक की ओव्हर्स की बात करना चाहेंगे लगभग 2 ओव्हर पूरे हो चुके, दोनों षटक संपलीत आणि धावा झाल्या तब्बल 21 धावा झाल्या धावसंख्येवर। आफ्टर 2 ओव्हर कंप्लीट नाउ स्कोर गोes to 21 रन विदाउट लॉस ऑफ ओनली 1 विकेट। तो इस बार देखना फिर से नए ओवर की शुरुआत करने के लिए अक्षय तावरे। या अक्षय तावरेचा पहिला चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली अगदी आरामात झेल पकडली गेली, फलंदाज होईल बाद, धक्का क्रमांक लागतोय संघाला। निश्चितच सचिन ढवळे प्रहार क्रिकेट संघ धाराशिव हा धक्का क्रमांक लागलाय दुसरा, फलंदाज होईल बाद। आसिफ शेख याने कॅच पकडली तिथं, आसिफ सय्यद माफ करा। हेलो 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 नवीन खिलाडू जातो फलंदाजीला कृष्णा चौधरी। बस तो बिल्कुल हेलो। शायद इंडियन लेवल की टूर्नामेंट चल रही है हाल ही में हेलो। रात हेलो। अभी भी जो इंडियन लेवल का मैच चल रहा है, इंडियन क्रिकेट टूर्नामेंट जो टेनिस बॉल की चल रही है वहां पर गॉड ऑफ टेनिस हेलो। बॉल क्रिकेट हेलो। कृष्णा लक्ष्मण सातपुते इन्होंने आज के मैच में हाफ सेंचुरी लगाई है, 71 रन की दमदार पारी खेली है। तो इस बार बहुत जबरदस्त अंदाज की गेंदबाजी। अक्षय तावरे क्रिकेट की क्यों नामचीन खिलाड़ी है, एक गट्सी क्रिकेटर है, बिल्कुल क्रिकेट का पूरी तरह से बिल्कुल परिपूर्ण खिलाड़ी के तौर पर अक्षय तावरे को पहचाना जाता है। अक्षय तावरे फिर से गेंदबाजी करेंगे, विजय गेंद। हेलो शॉर्ट पिच गेंद इस बार बैकफुट पर चल गया, हल्के से पुश किया जाता है जब तक कि गेंददार के थर्ड मैन क्षेत्र में खिलाड़ी जब तक कि गेंद को फील करते फिर से सिंगल बनेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन 22 की योग पर। इनिंग का ये तीसरा ओव्हर चलता हुआ तिसरं षटक टाकलं जातं अक्षय तावरेकडून। उजवा त्याने ओव्हर विकेटचा मारा करतोय, या षटकातील पुढचा चेंडू म्हणजेच बहुधा हा चौथा चेंडू टाकतोय अक्षय तावरे। या दरम्यान मात्र फटका मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय विकेट कीपर कडे, निर्धाव चेंडू टाकला गेला दरम्यान अक्षय तावरेची अतिशय सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, नियंत्रित मारा, दाहक मारा और तेज तर्रार गेंदबाजी यहां पर चल रही है अक्षय तावरे की। अक्षय तावरे फिर से ये गेंदबाजी करेंगे, आगे जाकर गेंद को मारने की कोशिश में गेंद बैट्समैन को फिर से चकमा दे रही है, विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है। इनका रोल जो होता है यंगस बारामती के लिए हार्दिक पांडे की तरह खेलते हैं, बैटिंग कर लेते हैं, गेंदबाजी कर लेते हैं, टीम के सबसे ट्रम्पकार खिलाड़ी, हुक्मी खिलाड़ी हैं यहां पर अक्षय तावरे। अब तक बिल्कुल एक ही रन दिया, इस बार ये गेंद फिर से विकेट कीपर के पास चली जा रही है। पिछले कई गेंदों से राज सर खेल जो चल रहा है बॉलर और विकेट कीपर के बीच में, बॉलर बॉलिंग कर रहा है, विकेट कीपर उसे पकड़ने का काम करता हुआ, लगभग आधे पड़ाव पे यहां पर टोटल स्कोर नीचे सचिन ढवळे प्रहार धाराशिव टीम का स्कोर केवल 22 रन। क्या कहेंगे ये शुरुआत के बारे में राज सर, आगे का आंकड़ा निकाल राज आगे के 3 ओवर्स के लिए। धन्यवाद शंकर सर, एसपी सर। तर धाराशिव टीम काल अशी काहीशी कमजोर प्रदर्शन करताना दिसलेली आहे, जी धाराशिव वेगळी होती। आज आणखी एक धाराशिव इथं आहे आणि या धाराशिव संघाला परत एकदा आपण थोडंसं बॅटिंगमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना फसल्यासारखं बघतोय। याला कारण मात्र बारामतीकरांची उत्तम गोलंदाजी, अक्षय असेल, त्याचबरोबर मोईन भाई असेल,
सचिन साळवेचा चेंडू. त्याचबरोबर आपण ओंकारला पाहिलंय उत्तम दर्जाची गोलंदाजी करताना. तर तिन्ही गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे आणि क्षेत्ररक्षकांनी तेवढ्याच चांगल्या दर्जाच्या फिल्डिंगची जोड त्या ठिकाणी मैदानात दिलेली आहे. त्यामुळं टीम बारामती वेल कंट्रोल. हवे चेंडू आहे, झेल होईल काय? ओहो, यम यम. बंदे मेहदम सुरेख कॅच पकडलाय, जबरदस्त कॅच पकडलाय. आणि या ठिकाणी मात्र अजून एक धक्का बसलाय. मला वाटतं धक्का क्रमांक हा असणार आहे तिसरा. आणि आल्यास मात्र या षटकामध्ये सचिन साळवेनं काहीसा धक्का दिलाय. मोठी विकेट घेतली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता या ठिकाणी. या चेंडूला चुकीच्या पद्धतीने मारायचा प्रयत्न केला. क्रॉस स्लॅन्टिंग बॅट, ज्याला तिरकी बॅट म्हणतो आपण, त्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला. लॉंग ऑफला क्लिअर करायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय तिथं फलंदाजाचा. कृष्णाबाद. धावसंख्या मात्र या ठिकाणी थांबलेली आहे 22-3 गडी बाद. 3.2 षटकाच्या खेळानंतर सिद्धू जाधव. आणि सिद्धू जाधव म्हटल्यानंतर महाराष्ट्र पोलीस. अक्षय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी, सक्सेसफुल बॉलर मोईन भाई, ओंकार. तदनंतर मात्र आता सचिन. लेग कट, जबरदस्त स्विंग. या चेंडूवर एखाद्या लेग स्पिन गोलंदाजानं, लेफ्ट आर्म लेग ब्रेक गोलंदाजानं चेंडू टाकावा असा काहीसा हा चेंडू होता. सचिन साळवे अद्याप एकही धाव नाही, एक गडी बाद केलाय. 3 चेंडू झाले, 3 बाकी. वॉट अ बॉलिंग. पुन्हा एकदा SP सर मागाशी म्हटले खेळतायत मैदानात फक्त दोघच, खेळतायत मैदानात फक्त दोघं. तुम्ही म्हणाल बॅट्समन, तर निश्चित नाही. 1-2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दरम्यान मैदानात या ठिकाणी फलंदाज बाद झालेले आहे. धक्का अजून एक बसलाय आणि तो मात्र चौथा. स्टंप आउट आपण या ठिकाणी हलकासा ट्राय होता त्या ठिकाणी. हे फार सॉफ्ट डिसमिसल, कारण चेतन एक सहज अटेम्प्ट होता हा. आणि सिद्धू जाधवला शून्यावर माघारी जावं लागलं. डक. कोणत्याही चेंडूचा सामना न करता बाद, डक. आणि कुठल्याही चेंडूचा सामना न करता शून्यावर बाद, म्हणजे कोणाच्याही पापात दोषात नसताना बाद, त्याला मात्र गोल्डन डक असं म्हणतो आपण. शॉट वाईड इज लॉंग ऑन डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. आणि हा उत्तुंग प्रहार, पंचांचा इशारा, षटकार. व्हॉट अ शॉट. आजच्या मात्र दिवसाचा षटकार नंबर 2, या मात्र डावाचा षटकार नंबर 2, या सामन्याचा षटकार नंबर 2. 28-4 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकाचा खेळ संपल्यानंतर दरम्यान नात्याबा मोहिते साहेब, केरबा पवार साहेब, संजय मोहिते, कन्हैया काळे, रियाजभाई बागवान, संजय खडके, रोहित धोत्रे, मिस्टर प्रसाद मोहिते, ही सगळी मंडळी सध्या या ठिकाणी सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे. सर्वांचं स्वागत. थोडा तो त्रास तसा आहे नियोजनाचा, पण तो त्रास कसं आहे, घ्यावा तर लागणारच आहे. नियोजन लावताना दरम्यान अजून एक विकेट मैदानात. आडव्या बॅटनं मारायचा होता प्रयत्न, त्या ठिकाणी मात्र असफल, बाद झाले फलंदाज. धक्का क्रमांक 5वा. अर्धी टीम गारद, अर्धा संघ बाद. रूम बनवून बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न होता, मात्र हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा आणि कायसा अगदी नागासारखा फणा काढून उभा राहिल्यास गत दिसला मैदानात. याला मारताना मात्र निश्चित टायमिंग साधता आलं नाही, एरिया निवडता आला नाही. आणि
अजून एक फलंदाज बाद आणि मिस्टर एम एम पहिला विकेट. मयूर मासाळ. बालाजी नवीन बॅट्समनच्या स्वरूपात बालाजी मगर. दरम्यान आमचे सचिन क्षीरसागर बॅन फ्रॉम बिटा वेलकम. तर सौरभ हवरेंचे या ठिकाणी निश्चित ज्यांना आपण गॉडफादर म्हणूया मिस्टर एस के सचिन क्षीरसागर यांनी त्यांच्या अंपायरिंगसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सौरभ हवरे सर विट्याहून शुभेच्छा आल्या तुमच्यासाठी आणि आपल्या स्पर्धेसाठी सुद्धा सचिन क्षीरसागर यांच्याकडून. स्विंग अँड मिस. नो चान्स फॉर एनी रन्स. राज सर सोलापुरातील एक नामवंत आयोजक राकेश पुल्ली PPL म्हणजेच पद्मशाली समाजाची मोठी स्पर्धा असते त्याचे नियोजक राकेश पुल्ली हे देखील सोलापूरहून मॅच बघत आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. राकेश पुल्ली यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत सोलापूर. सहावा धक्का या ठिकाणी संघाला आणि नवीन बॅट्समन मैदानामध्ये आपण बघत आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर त्यांना पाहणार आहे. बालाजी मगरची जागा घ्यायला जाऊया मैदानात आणि पुढील मात्र निश्चितच चेंडू पाहूया. पिंटू परीट बॉल येतो PP. ओ हो काय शॉट आहे. एक्सलंट इम्प्रोवाइज शॉट. 2 धावा त्या बाजूला. मात्र निश्चित परिणाम की चिंता भाई कौन करता है लेकिन किस तरह से परिणाम हासिल किया ये बात अहम होती है. अप्रतिम असा मात्र हा उलटा शॉट स्विच हिट तोही आपल्या अंदाजात. अनेक इम्प्रोवाइज फटके अलीकडच्या टेनिस क्रिकेटमध्ये बघायला मिळत आहेत तसंच लेदर क्रिकेटमध्येही बघायला मिळत आहेत. मात्र पहा 30 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. अजून एक चेंडू डॉट आहे. नो रन रिझल्ट. दरम्यान KCC चषक 2024 आपला या ठिकाणी चाललेला आहे. पर्व 3 चाललेला आहे. तर 26 डिसेंबर पासून 1 लाखाचा आमदार चषक विट्यामध्ये होणार. त्यामध्ये 2 ओपन हाफ असतील. बाहेरच्या तालुका वाईज जिल्हा वाईज असे हाफ असतील. ज्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल त्यांनी सचिन क्षीरसागर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा अथवा माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तरीही चालेल. 26 डिसेंबर 1 लाखाची स्पर्धा आहे. तर आपली 2,555,000ची चाललेली स्पर्धा आहे KCC चषक करकम. शॉट पण थर्ड मॅन एरिया चेंडू चाललाय. तिथं मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं इधर उधर परंतु बल्लेबाज आएंगे भाई किधर सिवाय रन के. और एक रन इनटू द टोटल 31 for 6. पिंटू परीट आणि सोहमची जोडी मैदानात. सध्या सोहम स्ट्राईकवर. तेजस गोलंदाज आहे. अखेरच्या षटकाचे 5 चेंडू शिल्लक आहे. तर टेनिस क्रिकेटचे आपला जो संच इथं आहे. हा व्हॉट अ डिलिव्हरी दॅट इज. स्विंग अँड मिस. सर्व क्रिकेट चाहत्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आणि पाठीमागं असलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे बाळांनो तिथं बसू नका आणि मैदानात येऊ नका. 4 चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर सोहम. व्हाट अ शॉट. हेलीकॉप्टर उड़ाया लेकिन किधर जा रहा है भाई. बहुत दूर बहुत ऊंचा और ठिकाने पे जा रहा है. लैंड हुआ बिल्कुल अपनी जगह जहां पे इसको लैंड होना था. छक्का. कड़ाकेदार प्रहार. KCC चषक 2024 करकम षटकार. Look at this. Have a look at this. हेलिकॉप्टर उडाले भुर गेले दूर.
मारा, सोहम ने सिक्सर। बिल्कुल राज सर, ये जो अभी भी स्ट्रोक में निकला था, बिल्कुल ऐसा कह सकते हैं, बिल्कुल बल्लेबाज है चैप्टर, मारता है हेलीकॉप्टर, और हेलीकॉप्टर के स्ट्रोक में बिल्कुल MS धोनी की याद दर्शाने वाला ये स्ट्रोक। जागतिक क्रिकेटला मात्र हेलिकॉप्टर नावाचा फटका महेंद्रसिंग धोनी, बोलले तो मिस्टर माही यांनी दिलेला MSD। पंच, चेंडू यायला वेळ लागतोय, चेंडू दुसरा देऊ द्या का, स्पेअर चेंडू देऊ द्या, देऊन टाका। आलाय, ठीक आहे, चेंडू आलाय। 3 धावाची म्हणजे चेंडूची अजूनही या ठिकाणी गोलंदाजी होणार, 3 चेंडूची अजूनही या ठिकाणी फलंदाजी सुद्धा होणार। हो की फार दूर लांब चाललेला चेंडू वेस्टच्या बाहेर, परंतु या चेंडूला ताणून मारायचं आहे, पळून मारायचं आहे, पिच्छा करायचा आहे। भाग्यशाली राहिले त्या ठिकाणी मात्र की हा चेंडू बॅटला नाही लागला, वरना चेतन मिस्टर कॅप्टन कूल कभी नाही ते विकेट के पीछे कोई भूल, आणि बाद झाल्याची फलंदाजाला लागू सुद्धा देत नाहीत चाहुल। 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये, डावामध्ये 38 टोटल आहे, 6 गडी बाद, आणि निश्चित थोडंसं पुन्हा एक पुअर परफॉर्मन्स बॅटिंग साईडचा धाराशिवच्या फलंदाजीचा म्हणूया। हो मिड विकेट क्षेत्रात जबरदस्त पुल शॉट, पॉवरफुल 6 वाला फिल, बल्लेबाज बनने जा रहे बिल्कुल कातिल। 44 पे 6, आखिरी ओवर और आखिरी ओवर का आखिरी बिल्कुल भी ये गेंद बाकी, लेकिन ये सोहम का शॉट देखो, क्या बात है। वैसे सही जगह पे बल्ले पे आया नहीं था, लेकिन ताकत भी इस शॉट के पीछे जबरदस्त थी। हैंडल के थोड़ा नीचे जो एरिया होता ना बैट का, वहां लगी थी गेंद कुछ। आखिरी गेंद आगे डाली, सजा मिली वो गेंदबाज को, गलत वक्त पे गलत गेंदबाजी, तो वही यही हालत होगी और बल्लेबाज करेंगे। 50 रन पूरे, तेजस का 20 रनों का ओवर खत्म। सोहम 10 गेंदों में 26 बनाया और जीत का लक्ष्य दिया, टारगेट दिया, देखिए आगे डाली थी, बहुत आगे करी थी गेंद, और ऐसी गेंद को कौन भला छोड़ेगा, वो भी ऐसे एंड के बिल्कुल भी गेंदबाजी में एंड के बॉलों पर कोई इस तरह का बॉल छोड़ नहीं पाता, मतलब छोड़ नहीं सकता। वैसे बारामती की टीम, चेतन साहब कैप्टन कूल, आपकी टीम जो है ना, आप पॅव्हलियन बी में लेकर आइएगा। समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला पॅव्हलियन बी आहे आणि तिथं घेऊन या। कॅप्टन कूल, चेतन काळंगे, द स्टार ऑफ बारामती टेनिस क्रिकेट। 51 धावाची एसपी या ठिकाणी गरज असेल 6 षटकात, काय या 6 षटकामध्ये निश्चित पुरेशा धावा लावलेल्या आहेत असं तुम्हाला वाटतं? धाराशिव संघानं ही धावांची धारा क्वचितच आणि हळूहळू खूपच कमी वाहिलेली दिसली आहे, काय म्हणणं आहे तुमचं? निश्चितच धावा कमी आहे असं वाटतात, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळमध्ये तुम्ही धावा एक आकडा असतो, तुम्ही कशा प्रकारचा संघर्ष करतो याला महत्त्व आहे। जर तो प्रत्येक संघ इथं मॅच जिंकण्यासाठी झालाय, प्रत्येक संघाला जिंकायचं असेल तर तुम्हाला मैदानामध्ये आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल, आणि तसं जर बारामतीच्या संघासमोर बारामतीचे जे जाव महाराष्ट्र क्रिकेटमध्ये आहे राज सर, त्याला परत ही धावसंख्या थोडीशी छोटीशी वाटते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, बारामती ही आपल्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलेली टीम आहे, ज्यांनी यापूर्वी 1 लाखाचं पारितोषिक नेलेलं आहे अशी टीम आहे, आणि त्यामुळं निश्चितच या चॅम्पियन टीमचा खेळही चॅम्पियन असणार यात काही वाद नाही। त्यामुळे धाराशिव टीम थोडीशी बॅकफुटला राहिलेली पाहिली, परंतु बघूया धाराशिवकर 51 धावा काढताना किती अडचणीत आणतील, आणि ते मात्र टीम बारामती एक वेळची चॅम्पियन असलेली टीम आहे, KCC विनर टीम आहे। निश्चितच यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक मंडळी जोडले गेले आहेत, त्यानंतर मी निश्चितच माऊली घोले, पंढरपूर क्रिकेट प्रिय व्यक्तिमत्व, त्यांचं देखील आपण स्वागत करूया। परंतु सोलापूर क्रिकेटमध्ये पद्मशाली समाजातील खेळाडूंचे जनक म्हणून ज्यांनी क्रिकेट स्पर्धा सुरू केली, माननीय तथा आदरणीय आमचे राकेश पोल्ली,
यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. केसीसी क्रिकेट संघाच्या या उपक्रमासाठी सोलापूरचे सुप्रसिद्ध आयोजक नियोजक राकेश पुल्ली, MPL चे जनक यांच्या वतीने स्पर्धेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत. पीके सर आए हैं पानी पीने के लिए. बारशा आणि पंढरपूर टीमचे कॅप्टन, चला टॉस द्यायचंय. बारशा आणि पंढरपूर टीमचे कॅप्टन, टॉस असेल त्या ठिकाणी. वैसे रोगी को तो दवा चाहिए और जोगी को जब चाहिए, लेकिन हम तो भाई क्रिकेट के पुजारी, हमें तो केसीसी ट्रॉफी 2024 के इस टूर्नामेंट का क्रिकेट वाला खेल चाहिए और इस खेल का आनंद हम ले रहे हैं. सचिन आणि रणजित कदम साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा, सचिन शिंदे साहेब माफ करा, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेला ट्रॉफ्या दिल्या आहेत, सन्माननीय सचिन शिंदे, कुणाल कंस्ट्रक्शन यांच्या वतीने, त्याचबरोबर आदरणीय रणजितजी कदम, या दोघांच्या उपस्थितीमध्ये पुढच्या मॅचचा आपण टॉस करतोय. पुढच्या मॅचचा टॉस या दोघांच्या शुभ हस्ते होईल. दोघांना विनंती की कृपया आपण स्टेजकडे यायचंय. आदरणीय सचिनजी शिंदे, त्याचबरोबर मी रणजित कदम, दोघांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर समालोचन कक्षाजवळ यावं. चला टॉस, कौन बनेगा टॉस का बॉस? पंढरपूर विरुद्ध बार्शी. आणि हा टॉस माननीय सचिन शिंदे साहेब, कुणाल कन्स्ट्रक्शन्स, त्याचबरोबर दोन मिनिट थांबा. नाही नाही अजून आले नाही ते. या ठिकाणी दोन्ही कॅप्टनला विनंती आहे, आपण ताबडतोब या ठिकाणी मला वाटतं पंढरपूर क्रिकेट संघात देखील शुभागमन झालंय. पंढरपूर संघाच्या सर्व खेळाडूंचं केसीसी क्रिकेट संघाच्या आयोजकाच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. कूल माइंडेड क्रिकेटर नितीन मेरा आणि त्यांचे पूर्ण संघ इथं येतोय, त्यांचं सहर्ष स्वागत. चला गोलंदाजीला फिल्डिंग संघाचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा इकडे. फिल्डिंग संघाचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. फिल्डिंग संघाचा एक्स्ट्रा खेळाडू या लवकर. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन ऑनसाइडला फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू फलंदाजाच्या बॅटच्या जवळून जातो विकेट कीपरकडे. या ठिकाणी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करकम पंढरपूर संघ. चलिए घबरा के पीछे हटे, ऐसे हम नहीं, कोशिश करके हारे तो भी भाई कोई गम नहीं. हार जीत तो लगी रहेगी, लेकिन हार भी ऐसी हो जिसकी निश्चित चर्चा हो. इस बार शॉर्ट पिच गेंद थी, इस बार बैकफुट पर चले गए, इसे कहते हैं पावर पंच. सीधे गेंद को मारा ग्राउंड के बाहर, दूर मारा जाता हुआ सीधी गेंद पावरफुल अंदाज में निकल रही है और बैट्समैन के बैट से निकलता हुआ ये दंदनाता हुआ स्ट्रोक निकल रहा है. 6 रन. बॉलर नेम प्लीज, बॉलरचं नाव सांगा. लास्ट कॉल. पंढरपूर नाव सांगा ना. बालाजी मगर. बालाजी मगर की गेंद पर ये तूफानी प्रहार निकलता हुआ. चेतन कालंगे स्ट्राइक पर है बैटिंग करने के लिए. इस बार चेतन कालंगे ने इस बार पैरों के पास गेंद आई, फ्लिक स्ट्रोक खेला. इस बार गेंद डाल के डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, सी बार एक का पार 4-4 चौका. और इसी चौकों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है. टोटल स्कोर इस वक्त आगे बढ़ता हुआ स्कोर रन संख्या कुल मिलाकर पहुंच रही है 10 पे. केसीसी क्रिकेट क्लब आयोजित केसीसी चषक करकम टूर्नामेंट का ये बिल्कुल आज का छठा दिन
7व्या दिवसातील पहिली लढत। परो के पास जाई, इस बार आउंसर में मारना चाहते थे, जैसे ही गेंद परो से लगी सिंगल रन के लिए दौड़े बल्लेबाज, आराम के साथ सिंगल मिलेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर 11 पे 11 धावात आल्यात। इथं मात्र आपण षटक पाहतो पहिलं आणि विजयासाठी तब्बल मला वाटतं 52 धावाचं आव्हान, 51 धावाचं आव्हान दिलं गेलंय। त्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात 11 धावा। बालाजी मगर राईट आर्म राऊंड द गिचचा मारा करतो। या षटकातील पुढचा चेंड घेऊन त्याचा सामना करेल फलंदाज स्ट्राईकला असेल नवाज। नवाज शेख बैटिंग करने के लिए इस बार नवाज के बैट से इस बार गेंद को मिड ऑफ क्षेत्र में खेला जाता हुआ क्या नवाज अपने बैट का आवाज बताएंगे और टोटल स्कोर इस वक्त रन संख्या पहुंच रही है 12 पे। तो इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे ये गेंद, इस बार सीधे गेंद को मारने की कोशिश। एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंददार या फील्डर वहां पर तैनात थे, रन बनाने की कोई गुंजाइश नहीं। रुका हुआ स्कोर इस वक्त लगभग पहले ओव्हर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 12 धावा, तब्बल 51 धावाचं आव्हान दिलं गेलंय आणि 51 धावाचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये बिनगरीबात अँगस गोविंद युनायटेड अँगस बारामती क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन थांबली ती 12 धावसंख्येवर। इथं मात्र आत्ताच पंढरपूर क्रिकेट संघात देखील आगमन झालं, त्यानंतर बार्शी संघात देखील काही वेळ तिथं दाखल होईल आणि त्यानंतर पुढची लढत आपण जे पाहणार आहोत पंढरपूर क्रिकेट संघ विरुद्ध बार्शी, यानंतरची लढत पुढची लढत असेल। गोलंदाजीला निश्चितच बोलवलं गेलंय, नवीन षटक घेऊन बॉलर कौशिक गेंदबाजीला येतील। कौशिक रे मित्रा, 3 वेळा म्हणलोय ना कौशिक गेंदबाजी करने के लिए आएंगे वहां पर अपने व्यक्तिगत कोटि का पहला टीम की ओर से इनिंग का दूसरा और लेकर गेंदबाजी करेंगे। सामने है नवाज, तो इस बार ये नवाज के बैट से राज सर आवाज आ रही है, वहां पर आवाज आई है, बिल्कुल कड़क स्ट्रोक निकलता हुआ, बंदा है कड़क, मारता है बेधड़क आवाज के साथ और आगे बढ़ता हुआ स्कोर टोटल स्कोर इस वक्त 18 पे जाकर पहुंची है रन संख्या। वैसे एसपी सर उस बिल्कुल भी जीत का मजा कुछ अलग ही होता है, जिस जीत में हार का कुछ डर भी होता है। पैसे कौशिक गेंदबाजी कर अपने ओवर की अगली गेंद लेकर बड़ा स्टंप पर आती है, अनाउंसर में गेंद को मारा जाता है। गेंददार के बिल्कुल बिरबी के क्षेत्र में खिलाड़ी वहां पर तैनात है, जब तक कि गेंद फील्ड हो रही है बिल्कुल विकेट कीपर इन पे थ्रो दिया जाता है, बिल्कुल सिंगल बनेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 19 रन पे योग पर पहुंची है। वैसे देखा जाए तो बिल्कुल सचिन ढवळे प्रहार बिल्कुल धाराशिव क्रिकेट टीम ने पहले बल्लेबाजी की थी, 6 ओवरों में 50 बनाए थे और जीतने के लिए 51 का टारगेट था। इस टारगेट का पीछा करते हुए गोविंद यूनाइटेड यंगर्स बारामती का स्कोर इस वक्त 19 पे जाकर पहुंचा है। लेकिन हमारे दर्शक इतने, इस बार ये गेंद को मारा जाता हुआ क्लासिकल रोहित शर्मा टिपिकल टाइमिंग स्ट्रोक निकलता हुआ, ये हिट बैंड का ब्रांडेड स्ट्रोक माना जाता है क्रिकेट में। रोहित शर्मा के अंदाज में दंदनाता हुआ स्ट्रोक निकल रहा 6 रन के लिए आणि प्रेक्षकांची मात्र मांद्याळी। पुन्हा एकदा जबरदस्त संख्या। जब बल्ला चलता है दिलों की धड़कन बढ़ती है, जब बल्ला चलता है दिलों की धड़कन बढ़ती है, हर चौके छक्के पर कैसे जिंदगी संवरती है। ये गेंद को इस बार ऑप्शन के बाहर जाकर बिल्कुल चेतन कालेंगे का ये घनाघाती प्रहार निकलता हुआ, इरादा पक्का, गेंदबाज को लगा धक्का, बल्लेबाज ने मारा लंबा लंबा खूबसूरत छक्का। इथं मात्र आपण पाहतो की निश्चितच आक्रमण चढवलं जाते, मॅच पहिल्यापासून सैल केली जाते, मॅच मात्र पहिल्यापासून लूज केली जाताना आपण पाहतोय आणि निश्चितच आपण मगा राज सरांनी आपण बोललो होतो की धावा किती आहे त्याला महत्व नाही, परंतु यंगर संघाची जी ताकद आहे त्या ताकदीनुसार तो संघ खेळ करत दाखवतोय। दरम्यान इथं मात्र धावसंख्येत बदल होतोय, धावा झाल्या तब्बल 31 फॉर नो लॉस। वैसे गेंद की गति और बल्ले की चमक, गेंद की गति और बल्ले की चमक, क्रिकेट का हर पल जादू का नमक। चख लेते हैं, चलिए सभी का स्वागत
योगेश देवकरांचं स्वागत करूया. मात्र आपल्याला या ठिकाणी बर्थडे बॉय संजय धोत्रे यांच्या निश्चितच कडेला एक चिमुकला निश्चितच रोहित धोत्रे ज्युनियर. क्या बात है. आपले युवा नेते अभिषेक पुरवंदा साहेबांचे चिरंजीव म्हणजेच आर्य देखील काल सुट्टी घेतली होती, आज तो आला इथं, त्याचं देखील आपण स्वागत करतो. इथं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व तानाजी नाना धोत्रे हे देखील इथं सामने जाणून घेतात, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. दरम्यान केसीसीची सर्व टीम इथं आपण म्हणतो की स्पर्धा भरवण्यासाठी मात्र अतिशय मोलाचं योगदान असणारी केसीसी क्रिकेट टीम. दरम्यान एसपी 26 चेंडूत 20 धावाची गरज आहे बारामतीला सामना जिंकायला. और या दरम्यान हाँ ऑन द स्ट्रोक निकलता हुआ गेंद को बल्ले के बीचों बीच लेकर टाइमिंग के साथ, नजाकत के साथ, खूबसूरती के साथ, ये देखिए इस स्ट्रोक में कितनी जबरदस्त खूबसूरती थी. गेंद के रीच में चले गए, बल्ले के बीचों बीच ले लिया, मन चाहे दिल चाहे अंदाज का तूफानी स्ट्रोक निकलता हुआ. वाघाची धाट फोल लाइफ आर खनखनीत दणदणीत सनसनीत षटकार. वैसे बल्ला और गेंद का जब वो संगम, बल्ला और गेंद का जब वो संगम, क्रिकेट का मैदान तब बनता है मकरंद. और इसका ले रहे पूरा आनंद हमारे दर्शक. राज सर जिन्होंने हमें प्राइज दिए हैं सब वो अतिथि को मैं यहाँ पर बुलाना चाहूंगा. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला मोलाची मदत केली त्या सर्व मदत बक्षीसदात्यांना मी विनंती करतोय, कृपया आपण सामना पाहण्यासाठी मंचावर इथं उपस्थित व्हायचंय. मंचावर ज्यांनी ज्यांनी आपल्या स्पर्धेला मदत केली त्या सर्व मदत बक्षीसदात्यांनाच आपण निश्चित आभार व्यक्त करूया. त्यांच्यामुळे ही स्पर्धा आपण अतिशय दर्जेदार स्वरूपात इथं खेळवतोय. आणि यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा आपण पाहताना प्रेक्षकांना बसण्यासाठी जी गॅलरी केली असेल, लाईटची व्यवस्था असेल, निश्चितच संघानं बोलायचं नियोजन असेल, केसीसी क्रिकेट संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. या आणि गेल्या वर्षीपेक्षा स्पर्धेचं बक्षीस देखील वाढवलं गेलंय. आणि निश्चितच ग्रामीण भागातील सोलापूर जिल्ह्याचा वर्ल्ड कप म्हणून ज्याला आपण पाहतोय ती स्पर्धा केसीसी चषक करकम क्रिकेट टुर्नामेंट. चला या ठिकाणी किसनजी मोहिते यांना विनंती करतो की कृपया आपण समालोचन कक्षाशी संपर्क करायचा आहे. बॉलरचं नाव सांगा. शुभम येतोय गोलंदाजीला. शुभमचं हे वैयक्तिक पहिलं संघाकडून धावातील मला वाटतं तिसरं षटक. 14 धावा बनवायचे आहेत विजयासाठी. हा चेंडू आखूट टप्प्याचा होता, चेंडू ऑफस्टमच्या पुरच बाहेर होता, परंतु चेंडू जवळ गेले, हलक्यातून पुश केला गेलाय. चेंडू जातो निश्चितच एक धाबेसाठी आरामात, अगदी आरामात सिंगल धाव इथे येते. एका धाबेनेशी वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली होती. मला वाटतं तब्बल 48 धावसंख्या थांबतीये. 38 रन माफ करा. 38 धावा अजूनही विजयासाठी बनवायच्या 13 धावा. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए तैयार है. इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर चेतन कालंग का विकेट जाता हुआ लगने वाला, बिल्कुल जोर का झटका धीरे से लग रहा है. नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए चले जा रहे वापस संतोष लस्टर. ये भी बिल्कुल तूफानी बैटिंग करने के लिए नामचीन खिलाड़ी है. और बारामती के हार्दिक पांड्या इन्हें कहा जाता है. गेंद को मारा जा रहा है स्क्वायर लेग क्षेत्र में. देखना है जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते, एक रन दूसरे की दौड़ आराम के साथ पूरी होगी और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त रन संख्या 40 पे जाकर पहुंची है. राज सर 40 धावा अजूनही विजयासाठी बनवायच्या आहेत. फक्त 11 धावा बनवायच्या आहेत. यानंतर पुढची लढत असेल बार्शी क्रिकेट संघ विरुद्ध आपण लढत पाहणार आहोत. पंढरपूर क्रिकेट संघ दरम्यानची लढत इथं पाहणार आहोत. या दरम्यान मारायचा प्रयत्न, सरळ चेंडू जातो बॉलरच्या मागे लॉंग ऑफच्या दिशेने. पुन्हा एक सिंगल धावा आरामात येईल. एका धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली. ती तब्बल धावा झाल्यात एका धावेनिशी 41 म्हणजेच 41 रन. इथं मात्र मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय संजयजी धोत्रे असतील, त्याचबरोबर संजय खडके म्हणजेच पोलाक, के म्हणजेच आमचे कन्हैया काळे, प्रसादजी मोहिते, रोहित धोत्रे, केरबाजी पवार, संजय मोहिते, ही सर्व मान्यवर मंडळी इथं आपण मॅच पाहताना पाहतो. दरम्यान हा चेंडू इकडं दरम्यान खेळला, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. दरम्यान एक धाव सिंगल येते, दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि चेंडू फेकीपर्यंत निश्चितच 2 धावा
माफ करा, एक धाव इथं येते. एका धाब्याने धावसंख्येत बदल होतोय. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 रन 42 के. ये गेंद को ऊंचा मारने की कोशिश में टॉपेज लगा वहां पर विकेट कीपर के पीछे सोहम. आज सोहम ने बिल्कुल अहम पारी खेली थी. वही सोहम ने यहां पर कॅच को पकड़ लिया वहां पर. दरम्यान रोहित धोत्रे आणि त्यांचे चिरंजीव, तसंच रोहित धोत्रे साहेब सांगतायत की आम्हाला जसं कळायला लागलं तसं आम्ही क्रिकेट खेळतोय. पण रोहित धोत्रे ज्युनियर मात्र या ठिकाणी त्यांना काही कळायच्या आधी त्यांनी क्रिकेट सुरू केलंय. म्हणजे बापाच्या पुढे बेटा 10 पावलं म्हणायचंय. गेंद की रफ्तार और बल्ले का कमाल, गेंद की रफ्तार और बल्ले का कमाल. क्रिकेट के खेल में भाई हर पल नया सवाल, बिल्कुल नया सवाल. क्या बात है शाहरुख साहब, स्वागत आपका हमारे करकम के. गोलंदाज सांगा प्लीज. पप्पा चलें इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए वही गेंदबाज है बिल्कुल शायद. और फिर गेंद इस बार सीधा प्रहार निकलता हुआ गेंददार के बॉलर टू बैक. शुभम गोलंदाजीला येतोय. पप्पा पप्पा काका क्या बात है. बोलो ठीक है. काका अब्बा निश्चितच केकेंना देखील इथं आठवण केलं. तिथं मग केकेला बरोबर पीके देखील आतमध्ये पंपरिंग करताना आपण पाहतो मैदानामध्ये. 17 चेंडूत या ठिकाणी गरजेच्या आहेत धावा 8. 17 चेंडू 8. आणि इस बार ये गेंद को मारा जाता हुआ नीचे खिलाड़ी वहां पर देखना है, मिल सकती है विकेट और मिल गई विकेट. दरम्यान या ठिकाणी मात्र धक्का बसलाय. पण विशेष या ठिकाणी हा जो विकेट आहे तो धाराशिव संघाला सामन्यामध्ये परत आणेल काय, पुन्हा एकदा या सामन्यामध्ये धाराशिव संघाला घेऊन येईल काय काय ही निश्चितच कमबॅकच्या दिशेनं पहिलं पाऊल असेल. बाद झाले आसिफ भाई सय्यद, जुने पुराणे खिलाडी, बिलकुल जुने पुराणे. अक्षय तावरेची नवीन मैदानात एंट्री. अक्षय तावरे मोरगावचा मोर, बिलकुल छान चकोर. आणि निश्चित मात्र समोरच्या टीमचा कॅप्टनचा गोलंदाजाचा वाढवतो घोर. के सर या ठिकाणी आपले पीके सर या ठिकाणी निश्चित काही इशारा करू पाहतायत. चालू या ठिकाणी ऑनलाईन चालू आहे. एक मिनिट कुलकर्णी सर, ऑनलाईन प्रॉब्लेम असतो युट्यूब मध्ये. नेट जर असेल तर स्कोर पुढे जात नाही, हे थोडंसं लक्षात ठेवायचं. आउट स्विंगर, स्विंग एंड मिस. नहीं समझ आया इस गेंद का बिल्कुल भी रंग रूप अवतार, लेकिन खिलाड़ी काफी अलग लेवल का, नेक्स्ट लेवल का, बिल्कुल इंटरनेशनल प्लेयर. 14 चेंडू 8 ची गरज राहील. अक्षय तावरे, तिसरा अक्षय तावरे, द स्टार पैकी तिसरा अक्षय तावरे आपल्याला दिसतोय. सचिन गोलंदाज. आणि या ठिकाणी 14 चेंडूत 8 धावा करणं तेवढं मुश्किल काम नक्कीच नसेल आहे. परंतु टीम धाराशिव या ठिकाणी या सामन्यामध्ये माघारी यायचा, रिव्हर्स यायचा प्रयत्न करेल. वाईट बॉल. चला या ठिकाणी सब्र किया, उसका फल मीठा. 1 रन बिल्कुल भी बोनस यहाँ पे. राज सर, यही अक्षय तावरे है बिल्कुल जिन्हें छत्रपति चषक बारसी में जो टूर्नामेंट हुई थी 2 व्हीलर की बाइक मिली थी. वहां पर 2 व्हीलर बाइक जीतने वाले खिलाड़ी बने थे. बिल्कुल कमाल के खिलाड़ी. हवेत मारलाय, लॉंग ऑन एरियात मारलाय, जोरानं मारलाय. उंच आहे पण दूर नाही. बाउंड्री लाईनच्या आत टप्पा की बाहेर आहे पाहूया.
बाहेर आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार, फटका बहारदार, 10वा मात्र या ठिकाणी 50. आहा हा, व्हाट अ पिकअप शॉट, ऊंचा लंबा. दरम्यान औपचारिकता बाकी, एकाच धावेची गरज. इन स्विंग. भाई इस तरह के बिल्कुल गेंदों से जो है ना, हम सपने में तो छोड़ो, वे यहाँ बिल्कुल जैसे प्रैक्टिस के लिए आते हैं छक्के मार देते हैं. इसको बाउंड्री लाइन के ऊपर भेजा, बाउंड्री लाइन के बाहर भेजा, 6 रन के लिए भेजा. कडाकेदार प्रहार, केसीसी चषक षटकार, अभिनंदन. आणि आता आपल्याला या ठिकाणी पंढरपूर वर्सेस बार्शी या दोन टीमच्या दरम्यान सामना पाहायचा आहे. कोणाची सरसी. चला टीम बार्शी